एक तास पहिले झालं आहे ना त्याच्यातच ठेवा ना हां 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 त्याच्यातच ठेवा ना त्याच्यातच ठेवा हां नाही ना साहेब आहे साहेब पैसे येतात आवाज वाढवा ऐकू येतंय का कशाचं माहीत नाही महाराष्ट्राच्या साधारणतः 6 ते 7 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि महापुरानं काय अवस्था निर्माण झाली ही आपल्याला काही सांगण्याची आवश्यकता नाही. संबंध राज्य आणि देश या संकटाच्या बाबतीत परिस्थिती त्याच्यामध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि अमरावतीचा थोडा भाग या ठिकाणी प्रत्यक्षपणानं घरांचं नुकसान किंवा अन्य प्रकारची नुकसानं झालेली आहे. संबंध राज्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालं आणि ते जिल्हे आत्ता ज्या जिल्ह्यांची आपल्याकडे आपल्याकडे सांगणार आहे ते 7 जिल्हे सोडून अन्य जिल्ह्यात सुद्धा अशा प्रकारचं नुकसान विशेषतः शेतीचं झालं. शेतीचे वाद होते, माती वाहून गेली, खडक कुजरा पडला, अशा प्रकारचं नुकसान अन्य जिल्ह्यात सुद्धा आहे. पण हे 6 जिल्हे जे आहेत तिथे अधिक नुकसान आहे आणि त्यामध्ये मदत करण्याच्या उद्देशाची आवश्यकता आहे. राज्य सरकार या संदर्भात त्यांचा जो काही कार्यक्रम आहे त्या दृष्टिकोनातून मदतीचं धोरण जाहीर करेल. त्याचा काही भाग आजच राज्य सरकारच्या वतीनं काही जाहीर केला का आणि त्याच्यामध्ये काही तातडीची मदत ही राज्य सरकारच्याकडून मिळणार आहे ही दिसते. आणि माझी खात्री आहे की पूर्ण चित्र राज्य सरकारच्या समोर आल्याच्या नंतर राज्य सरकार त्याच्याबद्दलचं अंतिम धोरण लवकरच जाहीर करेल आणि ही जबाबदारी घेईल. आपल्याला अशा संकटाचा अनुभव आहे की 4-5 वर्षाच्या पूर्वी राज्याचे गृहमंत्री गिरीश वळसे पाटील यांच्या मतदारसंघामध्ये माळी नावाच्या एका गावामध्ये अशीच अवस्था झाली आणि त्यानंतर सरकार आणि स्थानिक नेते यांच्या संयुक्त प्रयत्नानं संबंध नवीन गाव हे त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि पुनर्वसन कसं करतात या संबंधीचा एक अभ्यास केला. आपल्याला ठाऊक आहे की एकेकाळी भूकंपाचं मोठं संकट येऊन गेलं आणि त्यावेळेला जवळपास आपण 8,000 लोक मृत्युमुखी पडली होती. 1 लाखाच्या पेक्षा घटक जास्त पडली होती आणि त्यावेळेला संपूर्ण पुनर्वसन नवीन गावं गावठाणं ही उभी करण्याचं एक आव्हान होतं. ते महाराष्ट्र
महाराष्ट्राचा प्रशासन यंत्रणेनं आणि लोकांच्या वैशिष्ट्यांना आपण उभं केलं आणि त्या भूकंपाच्या एवढ्या मोठ्या संकटाला सुद्धा तोंड देऊन त्याची उभारणी करण्याला आपण यशस्वी झालो. आज साधारणतः आमच्याकडे आत्ताची जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीमध्ये 16,000 घरं, म्हणजे एक लक्षात घ्या, व्यक्ती नाही, एका घरामध्ये कदाचित जास्त व्यक्ती असतील, 4 असतील, 3 असतील, 7 असतील, तर 16,000 कुटुंब याची माहिती आत्ता आमच्याकडे आहे. आणि ती साधारणतः रत्नागिरी, प्रामुख्यानं रत्नागिरी म्हणजे चिपळूण आणि खेड आणि आजूबाजूला 5,000, रायगड, महाड आणि आजूबाजूला महाड, कोल्हापूर आणि जवळपासची काही छोटी मोठी गावं तिथं 5,000, सोलापूर 2,000, सातारा प्रामुख्यानं पाटण तालुका तिथं 1,000, सांगलीमध्ये आत्ता माहिती 2,000ची आहे, ती आणखी वाढेल असं दिसतंय. आणि सिंधुदुर्गमध्ये आत्ता आमच्याकडे माहिती 500 घरांची आहे. अशी जवळपास 16,000 कुटुंब ही आज या ठिकाणी मदतीच्या संबंधित आपण काहीतरी लक्ष द्यायची गरज आहे आणि त्यांनी आम्ही या ठिकाणी विचार केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना आवाहन केल्याच्या नंतर तातडीनं या सगळ्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी मदतीचा ओघ हा पाठवायला सुरुवात केली. अनेकांनी यापूर्वी काही आता जिथे गावं या ठिकाणी त्यांनी ठाण्याहून काही 4-5 ट्रक, काही मटेरियल वगैरे यापूर्वीच पाठवलं. आमचे सरकारी देशमुख आहेत आज या ठिकाणी आहेत, त्यांनी 5 ॲम्ब्युलन्सेस आज या ठिकाणी सादर केलेले आहेत. अशा अनेक प्रकारची मदत जिल्ह्याचे कार्यकर्ते करतात. पण संघटनेच्या वतीनं राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट ही जी आमची एक संस्था आहे, या संस्थेच्या वतीनं आम्ही याचा असा निर्णय घेतला आहे की 16,000 किट्स तयार करायची. या किटमध्ये 16,000मध्ये घरगुती भांडी, घरगुती भांड्यामध्ये 2 प्लेट थाळी, 7 चमचा आपण ती, त्याच्यामध्ये 2 पेले फुलफाचं, 2 वाट्या, 2 शिजवायची भांडी, 1 तवा, 1 भात वाढवायचा चमचा, भाजी वाढवायची फळी, नाचणे आणि फळफार असं एक किट एकाचा हा या ठिकाणी केलेला आहे. इथे सगळे स्टेनलेस स्टीलचं मटेरियल आहे आणि हा किट या ठिकाणी 16,000 कुटुंबांच्यासाठी वाटप करण्याच्या उद्देशी खबरदारी त्या ठिकाणी घेतली जाईल. याच्याशिवाय अनेकांच्या घराचं काही अंथरूण फागून वगैरे हे जे साहित्याचे भिजलं ते खराब झालं आणि त्याच्यासाठी एक आम्ही किट तयार केलं आहे. त्याच्यामध्ये एक सत्संगी आणि 2 साथी सोलापूरच्या आणि असं की आमचे सरकारी बाहेर कार्यकर सोलापूरमधून हे सगळं मटेरियल या ठिकाणी आणण्याचा प्रयत्नात आहे. मला वाटतं की त्याचा फायनल भाग तरी आज रात्री कितीची 7,000 ची आज येते म्हणजे 2 दिवसामध्ये सोलापूरच्या सरकारांच्याकडनं हे जवळपास 16,000 किट हे या ठिकाणी दिली जाते. याशिवाय कोरोना प्रतिबंधक मास्क जे आपण सगळेजण वापरतो ते 2 लाख मास्क हे या ठिकाणी पाठवले जातील आणि ते डिस्ट्रीब्यूट त्या ठिकाणी केले जातील. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वैद्यकीय विभाग आहे, मेडिकल सेल, डॉक्टर सेल, त्याचे प्रमुख डॉक्टर काळे आहेत, डॉक्टर काळे आंबेजोगाई आहे आणि यांची समज डॉक्टरची मोठी टीम आहे आणि जवळपास
250 डॉक्टरांची टीम पथकर हे ठिकठिकाणी माली गावांच्या मुळे मोठ्या वस्त्यांच्या मुळे आज त्याच फायदे करून रुग्णांची तपासणी उपचार आणि औषधाचं वाटप हे करण्याचं म्हणजे आज ती जबाबदारी घेतली. त्यांचे काही लोक ऑलरेडी जिल्ह्यात गेले पोहोचले आणि गंभीर आजारी रुग्ण असतील त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये भरती केली जाईल. या कामाच्यासाठी औषधं आणि या सगळ्या गोष्टी पुरवण्याची जबाबदारी आमचे सहकारी जगन्नाथ शिंदे काय ही यांची जी संघटना आहे काय त्याचं नाव ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशन आणि या सगळ्यांच्या वतीनं जी काही औषधं लागतील ती सगळी औषधं देण्याच्या संबंधीची जबाबदारी त्याच्यामुळे प्रामुख्यानं ताप सर्दी खोकला उलटी शौच संकोचन त्वचेचा रोग पिंपल चोमाचा जखमा दुखापती यासाठी लागणारी सगळी जी औषधं आहेत ती त्यांच्याकडून वैद्यकीय पथकाच्या मार्फत पोचवली जातील आणि त्याचा उपयोग आवश्यकता असलेल्या पेशंटच्यासाठी केली जाईल. त्याशिवाय मुलं आणि जे घटक आहेत लहान त्यांच्यासाठी बिस्किट आणि टोस्ट येथे सुद्धा 20,000 किट्स हे ब्रिटानिया कंपनी आणि अन्य कंपन्यांच्याकडून आम्ही एकत्र करतो आणि ते भारताची त्या ठिकाणी व्यवस्था करतो. आता साधारणतः राष्ट्रवादी रेल्वेच्या वतीनं जो काही कार्यक्रम आता हातात घेतला आहे हा कार्यक्रम येत्या 2 ते 3 दिवसामध्ये एक्झिक्यूट करण्याच्या संबंधीची काळजी आमचे सगळे सहकारी करत आहेत. त्याच्यामध्ये आम्ही सहकाऱ्यांच्या जबाबदारी दाखवली. रायगडची जबाबदारी सुनील तटकरे आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्याकडे दिलेले आहे. रत्नागिरीची शेखर निकम आणि संजय कदम यांच्याची जबाबदारी दिलेली आहे. सिंधुदुर्गला आम्ही सावंत यांच्यावर दिलेली आहे. सातारला बाळासाहेब पाटील सहकार मंत्री आणि विक्रमसिंग फाटणकर यांच्यावर ही जबाबदारी आहे. सांगलीला आमच्या पक्षाचे अध्यक्ष यांचा पाटील आणि त्यांचे सहकारी यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे. ते आणि त्यांचे सहकारी जिल्ह्यातील या प्रत्येकाचं वाटप व्यवस्थित होतील याबद्दलची खबरदारी ही त्या ठिकाणी घेतली घेण्याची कामगिरी करते. साधारणतः या सगळ्या आयटमची किंमत ही 2.5 कोटीच्या आसपास आहे आत्तापर्यंत जी येतात होती. आणि याशिवाय कार्यकर्ते जिल्ह्यातून जे काही वेगळी मदत करतात त्याचा काही आम्ही हिशोब ठेवलेला नाही. मध्यवर्ती ठिकाणी इथून जे काही मटेरियल पाठवलं जाईल त्याची किंमत आता 2.5 कोटीच्या आसपास आहे. हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. मला असं वाटतं की यापेक्षा काही अधिक सांगायची गरज नाही. आज दौरे करण्याच्यासाठी CM डेप्युटी CM पालकमंत्री विरोधी पक्ष नेते यांनी दौरे केले. हे यांचे दौरे लोकांना धीर देण्याच्यासाठी उपयोगी पडतात. त्याच्यामध्ये काही आमची हरकत नाही. पण मला असं वाटतं की आता हे दौरे ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्या सगळ्यांनी दौरे त्या ठिकाणी करून एकंदर जी काही कामगिरी आहे त्याची पूर्तता करण्याच्यासाठी लक्ष देणं हे योग्य आहे. पण माझा पूर्वीचा अनुभव असा आहे म्हणजे विशेषतः लातूरच्या वेळेचा की एक म्हणजे ही कल्याणची तुझी जाऊन ही एक नवीन कन्सेप्ट आणि कारण नसताना अनेक लोक गाड्या घेऊन त्या ठिकाणी जात असतात. माझं आव्हान आहे त्यांना की आता तिथे शासकीय यंत्रणा आणि तिथे स्थानिक संघटना आणि कार्यकर्ते हे पुनर्वसनाच्या कामामध्ये लक्ष केंद्रित करतात. त्यांचे लक्ष विचलित होईल अशा प्रकारचे दौरे हे शक्यतो चालण्याचा उद्देशाचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा. म्हणजे मला आठवत आहे की मी लातूरला असताना एक दिवशी आम्ही सगळेजण या कामात होतो आणि प्राईम मिनिस्टर नरसिंहराव येणार होते. प्रधानमंत्र्यांना मी फोन करून सांगितलं की तुम्ही 10 दिवस यायचं नाही. आम्ही सगळेजण इथं कामात आहोत. तुम्ही आल्याच्या नंतर सगळी यंत्रणा तुमच्या
तयारीमध्ये लागेल. आणि मला आनंद आहे की नरसिंहरावनी माझी विनंती मान्य केली आणि ते 10 दिवस आले नाही, 10 दिवसाच्या नंतर आले. आणि त्यामुळे शक्यतो मोठ्या नेत्यांनी, म्हणजे मी सुद्धा अशा प्रसंगी कधी जात नाही असं होत नाही, पण मी मुद्दाम वगैरे जात नाही. आणि त्याचं कारण ही वाटेची सुविधा करणं ही अधिक महत्वाची आहे. आणि आपण जाऊन सगळं यंत्रणा आपल्या भोवती ठेवणं हे काही योग्य नाही. आता ठीक आहे, आज राज्यपाल त्या ठिकाणी जातात, कदाचित पूर्व असताना उभं करण्यासाठी ते लोकांना विश्वास देण्याला किंवा केंद्राकडून अधिक मदत मिळायला ते यशस्वी होती. त्यांचे संपर्क चांगले असल्यामुळे त्यामुळे त्यांचं राहणं ठीक आहे. पण शक्यतो आता हे अशा प्रकारचे दौरे ज्यांचा त्या ठिकाणी दैनंदिन संबंध नाही किंवा कुटुंबाच्या व्यक्ती नाही, यांनी शक्यतो टाळण्याचा उद्देशाचा प्रयत्न करावा एवढंच या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांना सांगायचं. आणि म्हणून या संदर्भात जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. प्रामुख्याने आपण पाटण या भागामध्ये बघितलं किंवा चिपळूणच्याही काही भाग असेल, रायगडचा भाग असेल, त्या ठिकाणी दर्डी खाली बरीच गाव आहेत त्यांना अजूनही इकडे दर्डी कोसळण्याची. आणि दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर असेल किंवा सांगली असेल अशी नदीकाठची जी गाव आहेत त्यांना कायमच आता पुराचा धोका संभवतो. अशा गावांसाठी कायमस्वरूपी काय तोडगा काढण्याची गरज आपल्याला वाटते का? असं आहे की राज्य सरकारच्या संबंधीचा विचार करते. माझी माहिती अशी की कालच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पहिली बैठक या संबंधीची घेतली की विशेषतः डोंगर सफारी आणि त्याच्या खाली जी गावं आहेत त्या गावांच्या संदर्भात काय निकाल घ्यायचा, त्यांना शिफ्ट करायचं, पुन्हा असा प्रसंग येऊ नये म्हणून काही काळजी घ्यायची का, ज्या ठिकाणी प्रत्येक समाजाला नुकसान झाले सगळं गाव सोबत करायचे अशी ठिकाणी. आता उदाहरणार्थ रायगड डिस्ट्रिक्टमध्ये जितेंद्र आव्हाडांनी जाहीर केलं की हाऊसिंग बोर्डच्या वतीनं, महाराष्ट्राच्या वतीनं एका गावाची तळ्याची समुद्रावर झाली ते घेतात. तर अशी कुठं कुठं करायची गरज आहे, याला तज्ज्ञांचा सल्ला घेऊन राज्य सरकार काही निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आहे असं मला कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आणि तुम्ही म्हणताय तशा प्रकारची काळजी घ्यायची आवश्यकता आहे. आणि याला आणखी एक कारण आहे, वृक्षतोड. ही झाडं तोडली जातात त्यामुळे खूपदा त्या डोंगरावरनं पाणी तफेने थांबण्याच्या ऐवजी एकदम खाली येतं आणि मग खाली असलेल्या गावांना किती किंमत द्यावी लागते याचा विचार सरकार करते. मला स्वतःला माहिती नाही की सगळी कसं आहे, याचे जे गव्हर्नमेंट म्हणून जे निर्णय घेता अधिकार आहे जे फर्स्ट नाही त्याचं मी शक्यतो भाष्य करणार नाही. कारण ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी, उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी, त्याच्या जिल्ह्याच्या मंत्र्यांची जबाबदारी आणि ते त्या संबंधीचा विचार करतायत. आम्हाला त्यांनी कन्सल्ट केलं त्याच्यामध्ये आम्ही एकच सांगितले की याला लॉंग टर्म पॉलिसी करण्याची गरज आहे. आपण अलीकडं यंदाच्या वर्षी गेल्या 100 वर्षात पाऊस पडला नाही, एवढा पाऊस पडला आणि त्या परिसरामध्ये पडला असं कधीतरी होतं. पण होता त्यावेळेला जबरदस्त किंमत द्यावी लागते आणि त्यामुळे आधीच त्याची तयारी केलेली पाहिजे. बोला. आपत्कालीन विभागाचे जे कायदे आता सध्याचे आहेत त्या प्रचलित नियमानुसार बदल किती मिळते त्याप्रमाणे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि आपण सांगता की 16,000 टॅलेंट होऊन गेलेली आहे, सगळी उद्ध्वस्त झालेले. आपणास म्हणजे आहे की ग्रामीण भागामध्ये इन्शुरन्स वगैरे अशा प्रकार कुठे कुठेही घ्या, तर मुळात या नियमावलीमध्ये बदल असणं अपेक्षित आहे का? आणि अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये कायदेशीर नियमानुसार जरी बांधली गेली नसतात पण त्यांनाही पद्धतीचा प्रश्न उपस्थित होतो. केंद्र सरकार राज्य सरकार पूर्वपणे विरोध परिस्थिती. असं आहे की राज्य सरकारला याचा विचार करावा लागेल की जवळपास महाराष्ट्राच्या सगळ्या नद्यांच्या जवळ धोक्याची रेषा कोणती आहे ही काढलेली नाही. त्या धोक्याच्या रेषेच्या पूर्ण रेषा त्याच्या आत बांधकामात आहे ती वस्तुस्थिती
आणि त्यामुळे त्याबद्दल सरकारला निकाल घ्यावा. एक प्रश्न असा आहे, तुम्ही दिल्लीला जाणार आहात. आपण मगाशी आता उल्लेख केला की अशा ठिकाणी मंत्र्यांनी किंवा इतरांनी व्हिजिट जनरली टाळावी जेणेकरून यंत्रणेवरती ताण पडतो. 2-1 दिवसांपूर्वी केंद्रातले मंत्री आले होते आणि मुख्यमंत्री इथे असताना जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांची थोडीशी शाब्दिक बाचाबाची झाली. मुख्यमंत्री सीएम वगैरे गेले उलट अशा प्रकारच्या वाढीचा प्रयोग झाला. तर एकंदरीत अशा यंत्रणेवर ज्या ताण पडतो, आजही राज्यपाल तिथे व्हिजिटला गेले, तर या सगळ्या पद्धतीवरती किती परिणाम होतो? नाही, कसं आहे, दोन गोष्टी आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी गेलंच पाहिजे. पण शेवटी ग्राउंड लेवल सिच्युएशन काय हे बघणं आणि लोकांना धीर देणे ही जबाबदारी. पण आता आम्ही सगळेच जायला लागलो. आता मी उदाहरणार्थ गेलो तर माझी खात्री आहे की त्या ठिकाणी यांच्याकडचे लोक माझ्या भोवती थांबतील आणि तिथलं काम थांबतील. त्यांच्या संकटात जे लोक आहेत त्यांना तातडीने सहाय्याची गरज आहे, त्याच्यावर त्यांचं लक्ष होईल. त्यामुळे शक्यतो असं माझ्या संख्येने टाळावं असं मला वाटतं. त्याच्या इच्छेने घडणार नाही. त्याच्यासाठी आमचं व्यासपीठ सध्या चालू आहे, म्हणजे चालू राहील तेव्हा त्याची चर्चा दिल्लीची. आज या ठिकाणी पूर महापूर त्याच्यावर होणारं नुकसान बाधित झालेले लोक याच्या बाहेर जाण्याची माझी इच्छा नाही. राज्यपाल आज पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेलेले आहेत. मात्र सरकारी पक्षाचं एकही आमदार कोणी नाहीये. ते भाजपचे निलंबित आमदार आहे आशिष शेलार यांना सोबत घेऊन गेलेले आहेत. संविधानिक आहे काय? राज्यपाल आज पूरग्रस्त भागाची पाहणी करायला गेलेले आहेत. मात्र सोबत जे भाजपचे निलंबित आमदार आहेत आशिष शेलार यांना सोबत घेऊन गेलेले आहेत. सरकारी पक्षाचं प्रतिनिधी म्हणून कोणी नाही. ठीक आहे, त्यांना ज्यांचा विश्वास असेल त्यांना घेऊन गेले. त्यांच्यामार्फत त्यांना लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील त्या भावनेने ते गेले. मला त्यापेक्षा इतरही केंद्राची मदत हवी आहे, ती मदत मिळून द्यायला राज्यपालांचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा आहे. एनडीआरएफ का जो निकष है उसको लेकर राज्य सरकार लगातार कह रही है कि 12-13 का जो नॉर्म्स बनाया गया उस हिसाब से महाराष्ट्र में जो आपदा के बाद जो उसको राहत देना होता है वो कम है, इसलिए सेंटर को एनडीआरएफ की मदद का जो राशि है उसको बढ़ाने की जरूरत है, क्योंकि इस समय सेशन चल रहा है. क्या इस मुद्दे को सीधी बात यह है कि टोटल नक्शा जब महाराष्ट्र सरकार के सामने आएगा, कहाँ तक मदद करने की आवश्यकता है, कहाँ तक केंद्र सरकार की मदद की आवश्यकता है, ये टोटल नक्शा जब आएगा इसके बाद भारत सरकार के साथ बातचीत करनी होगी. मुख्यमंत्री वो करेंगे और हम जो पार्लियामेंट के सदस्य हैं इसे मदद करने के लिए उनको सहयोग देंगे. या जो कोई यहाँ से महाराष्ट्र से चुनते हुए खासदार है पार्लियामेंट के मेंबर है, भले कौन सी भी पार्टी के हो, तो पॉलिटिकल पार्टी का सोच समझ में न रखते हुए हम मिलकर यहाँ भारत सरकार की मदद कैसी मिलेगी इस पर ध्यान देंगे. ममता बॅनर्जी 4-5 दिवस दिल्ली दौऱ्यावर आहे. वेगवेगळ्या राजकीय नेत्यांची भेट घेतली. तुमची भेट आहे का त्यांच्यासमोर? ममता बॅनर्जी तुम्हाला भेटणार आहेत. माझ्या त्यांच्या एक गेल्या आठवड्यात फोन होता की मी येणार आहे आणि आपल्याला भेटायचं म्हणून. कारण ते उद्या भेटू. पूरग्रस्त भागाचे गाव आहेत की कायम आता त्यांना पुराचा धोका प्रत्येक पावसात ज्या गावांना पुराचा धोका नसतो अशा गावांचं कायम स्वरूपी पुनर्वसन शक्य आहे का? काही प्रमाणात शक्य आहे. आता मला माझ्या कानावर अशी गोष्ट आली की ज्या गावात सगळ्यात जास्त नुकसान झालं तळे, आता त्या ठिकाणी एक प्रस्ताव आला की पार्लिमेंटचे सभासद संभाजी झाले सभापती छत्रपती त्यांनी असं सांगितलं की त्यांची एक जमीन आहे त्यांच्या ट्रस्टची ती द्यायला ती तयार आहे या कामाच्यासाठी. चांगली गोष्ट आहे. पण ती जमीन माहिती घेतली तर तळ्यापासून 20 मैला होत्या. माझा अनेक वर्षाचा अनुभव आहे की लोक इतक्या लांब शिरसीला तयार होत नाहीत. आणि त्याचं महत्त्वाचं कारण गावाच्या जवळ त्यांची शेती उजवीचं साधन असतं ते सोडून 20 मैला जायला
सहसा त्याची तयारी होत नाही. त्यामुळं राज्य सरकारला हाच विचार करावा लागेल की जिथं नुकसान झाले त्याच्या जवळपास तुझं जागा आहे का ती जागा ओढून ती ठिकाणी व्यवस्था करता येईल. ज्या वेळेला लातूरचा भूकंप झाला त्यावेळेला नवीन गावठाण उभं करण्यासाठी गावाच्या जवळ साधारणतः 1 किलोमीटरच्या आसपास या जागा आम्ही शोधल्या. त्या लोकांनी पसंत केल्या आणि त्या ठिकाणी काही 80,000च्या पेक्षा जास्त घरं आम्ही बांधू शकतो. भाजपा नेता पंकजा मुंडे नाराज आहेत. तुमची त्यांच्याशी काही चर्चा झाली का? मला वाटतं त्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न आहे. सर, संजय राउत जी ने कहा है कि उद्धव ठाकरे जी का नेतृत्व राष्ट्रीय नेतृत्व कर सकता है. इसका आप क्या हमें खुशी है कोई भी महाराष्ट्र की कोई भी व्यक्ति नेशनल लेवल पर नेतृत्व करने के लिए आगे आती है, लोगों का समर्थन मिलता है तो हमें खुशी है. तुम्हाला सांगितलं आता हे फुलाचं बाहेर जाऊ नका. Delhi today, Mamata Banerjee is already in Delhi. Is there an opposition front against the BJP plan? फिर आप नए इशू से आप दूर जा रहे हैं. ये देखेंगे हम कल लेने वाले कल लेंगे. और अब पुनर्वसन को लेकर के जैसे खलिए गांव को पुनर्वसन को लेकर क्या कोई आका राज्य सरकार की तरफ से आपको डिस्कस किया गया है कि किस तरीके से वहाँ उस इलाके का कुछ, क्योंकि अकेले खलिए में नहीं अगल बगल भी गुलाबपुर में किस तरीके का लैंडस्लाइड हुआ है जब कोई भी गाँव का पुनर्वसन करने की नौबत आती है तो बहुत समस्या आती है, क्योंकि लोगों को अपना गांव, अपना घर, अपनी जमीन, अपने ठेके वर्गी छोड़कर जाने की उनकी तैयारी बिल्कुल रहती है. शुरू में लोग बोलते हैं, बाद में ना बोलते हैं. इसलिए ये समस्या आएगी, मगर लोकल लीडरशिप है, इनकी मदद लेकर लोगों को कॉन्फिडेंस में लेके उस रास्ता निकलना होगा और अच्छा पुनर्वास हो जाएगा. इस पर ध्यान देना होगा. एक असं म्हणता येईल की एकूण आपत्ती आणि सगळ्या संकटामध्ये सरकारचं प्रशासनावर नियंत्रण नाहीये, कमांड नाहीये असे आरोप विरोधी पक्षांकडनं होत आहे आणि आम्ही वेटिंगवर आहोत आमच्यावरती सरकार द्या अशा प्रकारचे जे वातावरण होतं त्यामध्ये जनतेमध्ये संभ्रम निर्माण होणं आणि न पोहोचणं याबद्दल आपण काय सांगतो. आणि साधी गोष्ट जे लोक वेटिंगवर आहे त्यांची नोंद लोक घेत नसतात, त्यांना वेटिंगवर ठेवतो. त्यामुळे त्याची काही चिंता करू नका. जनतेवर त्याचा काही परिणाम होत नाही. लोक असं म्हणतात की आज आमचं दुखण्याची दुरुस्त करा, तुमचा वेटिंग पिरियडची तुम्हाला जी चिंता आहे त्याची चिंता आम्हाला नाही. बीजेपी के नेता आरोप लगाते रहे कि मदद लोगों तक जब पहुंचाने की उसमें 2 दिनों की देरी हुई है. क्या आप संतुष्ट है राज्य सरकार के कामकाज इसमें राज्य सरकार के कामकाज से क्या आप संतुष्ट है? क्योंकि बीजेपी आरोप लगा रही है 2 दिन देरी से मदद पहुंच जाएगी. भाई जब वहाँ पानी होता है, बाढ़ आती है, तो लोगों को बचाना इसको प्रायोरिटी देनी चाहिए या जैसे आज हम मदद वहाँ भेजना चाहते वो करें. इसमें प्रायोरिटी किसकी है? इससे वहाँ की लोकल एजेंसी, पॉलिटिकल लीडर और स्टेट गवर्नमेंट सभी ने मिलकर काम किया है. इसमें किसी चीज़ों करना ठीक नहीं. ये आपत्ति है. इस आपत्ति से लोगों को कैसे बचा सकते हैं इस पर ध्यान देना इसकी आवश्यकता है. थैंक यू. Sir, one question on expert study committee. One report on the report the expert study committee on flood mitigation chaired by one Mr. Vadane. I think he is a bureaucrat. They had recommended many steps for flood mitigation. One of them was removing encroachment in the water meandering and the natural flow areas. Has anything been done by the government? कौन से मीडिया? Sorry, sir. Which sir? I am ITV New York. I am a foreign correspondent in India, sir. My name is अच्छा Anand. ठीक है. इसमें एक बात है कि जैसे मैंने कहा पहले कि हर रिवर के बारे में डेंजरस लाइन सरकार की तरफ से तय की है. इस लाइन के अंदर लोगों ने मकान बनाए हैं, इसकी कीमत देनी पड़ती है. जब राज्य सरकार बैठेगी आगे का पुनर्वास करने के लिए, इसकी पॉलिसी तय करने के लिए, तब
कि डीजल धुल में जो मकान आते हैं इसके बारे में मुझे सोचना होगा। थैंक यू। सर, one more question, sir. Sir, last question. Sir, last question. शरद पवार यांची पत्रकार परिषद ही सुरू होती। शरद पवारांनी पूरस्थितीचा आढावा घेतला। राज्यात 6 ते 7 जिल्ह्यात पुरामुळे मोठं नुकसान झालंय। राज्याला पुराचा फटका बसला आहे। राज्य सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी आहे असं यावेळी शरद पवार म्हणाले। घर आणि शेतीचं भयंकर नुकसान झालंय। पूरग्रस्तांना मदत करण्याची गरज आहे। अशा संकटांचा सामना करण्याचा महाराष्ट्राला अनुभव आहे असंही ते म्हणाले। यासोबतच राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टची पूरग्रस्तांना मदत केली जाणार आहे। 16,000 कुटुंबांना अत्यावश्यक वस्तू पुरवणार। पूरग्रस्त भागात वैद्यकीय पथकं पाठवणार। तळीयेची दुर्घटना माळींसारखेच नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे टाळावे शरद पवारांनी आवाहन केलंय। राज्यपाल दौरा केल्यानंतर केंद्राकडून मदतीसाठी मागणी करतील। पूरग्रस्त भागातील स्थिती समजावून घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दौरे केलेच पाहिजे। राज्याला केंद्राची मदत हवी असंही यावेळी शरद पवार म्हणाले। धोरणात बदल कारण आवश्यक आहे। पूर परिस्थिती टाळण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे असंही यावेळी शरद पवार म्हणाले। शरद पवार यांची पत्रकार परिषद ही थोड्याच वेळात आता ही पार पडलेली आहे। पूरग्रस्त भागातील स्थिती समजावून घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दौरे केलेच पाहिजे असं त्यांनी म्हटलंय। पूर परिस्थिती टाळण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे। शरद पवारांनी पूरस्थितीचा आढावा घेतला। राज्यात 6 ते 7 जिल्ह्यात पुरामुळे मोठं नुकसान झालंय। राज्याला पुराचा फटका बसलाय। राज्य सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी आहे असं शरद पवार म्हणाले।